आज शिवतीर्थावर ऐतिहासिक राजकीय सोहळा रंगणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचं भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहे। महायुतीच्या सभेपूर्वी होणाऱ्या या ठाकरे ब्रँडच्या महासभेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान सभेच्या तयारीची थेट शिवाजी पार्कातून माहिती देण्यात येत आहे। आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दादर म्हणजे शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर सभा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, परत नंतर बघायला गेलो तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची संयुक्त सभा इथे होणार आहे। तुम्ही पाहू शकता हा भला मोठा स्टेज आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे। 100 फूट असा या स्टेजची लांबी असली तरी याच्यावर 227 जे उमेदवार आहेत ते इथे बसणार आहे। तुम्ही मागे पाहू शकता एक भला मोठा बॅनर उद्धव ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ह्या तिघांचा एकत्रित फोटो असेल आणि त्यांच्या ज्या पक्षाचे चिन्ह आहे ते देखील केले आहे। त्यामुळे या सभेकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे। तिन्ही पक्षाकडून या सभेसाठी युद्ध पातळीवर तयारी करण्यात आली आहे। यासाठी शिवतीर्थावर 100 फूट लांबीचे भव्य व्यासपीठ इथे उभारण्यात आलेले असून या ठिकाणी 227 उमेदवार एकत्र दिसणार आहेत। शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख राजकीय शक्ती एकत्र येत असल्याने ही सभा केवळ परंपरेची नव्हे तर सत्तेची समीकरणे थेट आव्हान देणारे मात्र ठरणार आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।